रायगडच्या पेण विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का देत मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाध्यक्ष राजाभाई केडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। आमदार महेंद्र दळवी यांनी संदीप ठाकूर व सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल अशी ग्वाही देत या पक्षप्रवेशाने शिवसेनेला मोठी बळकटी मिळणार असल्याचे स्पष्ट केले। यावेळी संदीप ठाकूर यांनी मागील 20 वर्षापासून मनसेमध्ये सक्रियपणे काम केल्याचे सांगत अनेक पदाधिकारी आणि 35 शाखाध्यक्षांसह शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला। या प्रवेशामुळे पेण विभागात शिंदे शिवसेनेला मोठी बळकटी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। न्यायदेवतेचं न्यायपीठ बनवलं, कारण साहेबांच्याकडे मला जेव्हा 4 बैठका झाल्या तेव्हा 4 बैठकांमध्ये मला दिसायला लागलं की इथे फक्त न्याय मिळतो, इथे फिरवाफिरवीची उत्तरं नसतात, त्यामुळे हे न्यायपीठ आहे। तर आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या मनापासून सगळ्यांना मला शुभेच्छा देतो। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पेण तालुका मनसेचे माजी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, पंकज पाटील, गौरताई वोरा, नितेश पाटील, निलेश पाटील, सौरभ पाटील, आदित्य सुरे, रोडेकर आणि इतर सर्व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। खरं तर संदीप ठाकूरची कारकीर्द आपल्या सगळ्यात ज्ञात आहे। अतिशय लहानपणापासून सोशल ॲक्टिव्हिटीमधून जनमानसामध्ये खरं तर स्थान मिळवलेला एक कार्यकर्ता आहे आणि खरं तर मनसेमधून शिवसेनेमध्ये येत असतानाचा जो प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय, त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा पेण नव्हे तर जिल्ह्यामध्ये विशेष करून त्याच्या खांद्यावरती वेगळ्या पदास्वरूपात निश्चित देऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपण निश्चित त्याला देऊया। खरं तर आज औपचारिक प्रवेश आहे, त्याचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, कारण अनेक मनसेच्या संघटनेचे पदाधिकारी, विशेषतः महिला पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्याबरोबर प्रवेश करतात। खरं तर शिवसेना वाढीसाठी त्याची मदत खूप मोलाची ठरणार निश्चित, कारण पेणमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना वाढते आणि पेण बदलतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं ताकद वाढण्यासाठी संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत निश्चित पक्षाला होईल आणि खरं तर पेण आता सगळ्यात डेव्हलप होते। 3री मुंबई त्या ठिकाणी निर्माण होते, 88 गाव बाधित आहे त्या ठिकाणी, डेव्हलपमेंट पेण खूप मोठ्या प्रमाणात होते। तर फायदा देखील निश्चित पक्षाच्या माध्यमातून या सगळ्या सरकारला मिळणार आहे आणि म्हणून तुषार म्हणजे माझे तालुका प्रमुख या सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजा केणी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे आणि पक्षाचं बल वाढेल अशी अपेक्षा निश्चित व्यक्त करतो। आम्हा सगळ्यांकडनंच संदीप ठाकूर त्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पक्षामध्ये स्वागत करतो। आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या 20 वर्ष आम्ही काम केलं आहे, त्या सर्व माझ्या पदाधिकारी, 55 पदाधिकारी व 35 शाखाध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो, पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही, ते एक सक्षम पायवाट लागते आणि सक्षम आधारवड लागतं आणि अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला, कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे
जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेन तालुका असं किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षात एवढं काय झालं की तुम्ही मनसे मला या उपर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे. हे या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारं एक नेतृत्व जर आमच्यासोबत असेल सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही. आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही शिंतोड उडवलेत ते त्याचं उत्तर देऊ लवकरच आता ते कळेल त्यांना, कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.